गेल्या 2.5-3 वर्षात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नकली दाढी मिशा आणि टोप्या घालून वेषांतर करून फिरत आहेत, ही हारून अल रशीदची पोरं आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कशा प्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. मात्र खासदार संजय राऊत यांनी टीका करताना ज्या हारून अल रशीदचा उल्लेख केला आहे, त्या हारून अल रशीदचा डाव संजय राऊत यांच्यावरच उलटला असल्याचे दिसत आहे. आता हा हारून अल रशीद कोण हे अगोदर आपण पाहूया. त्यावेळचा बगदादमध्ये हारून अल रशीद या राजाची कारकीर्द इसवी सन 763 सुरू झाली. ती इसवी सन 809 पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत अबाधित राहिली. हारून अल रशीद हा इस्लामिक इतिहासातही एक महत्वपूर्ण खलिफा म्हणजेच प्रजेचा राजा होता. तो सन 786 ते सन 809 पर्यंत सत्तेवर होता. त्याचे पूर्ण नाव हारून अबू जाफर अब्दुल्ला इब्न मुहम्मद असे होते. अल रशीद ही उपाधी त्याला जनतेने दिलेली होती. हारून अल रशीदच्या कारकिर्दीत अब्बासी साम्राज्याची सांस्कृतिक आणि आर्थिक भरभराट झाली. बगदाद येथे त्याचा दरबार होता. त्याच्या दरबारात विद्वान, कवी, तत्वज्ञानी आणि वैज्ञानिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्याच्या काळात बगदाद हे जगातील ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. त्याच्या शासनकाळातील अनेक दंतकथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत, ज्यात अलिफ लैला म्हणजेच अरेबियन नाईट्स मधील अनेक कथा या हारून अल रशीदच्या दरबाराशी संबंधित आहेत. हारून अल रशीदची कारकीर्द ही शांती आणि समृद्धीचा काळ मानला जातो. हारून अल रशीदला पुराणमतवादी, न्यायी, प्रामाणिक, योग्य मार्गदर्शक असेही म्हटले जायचे. हारून रशीद मोठा झाल्यावर त्याने इतिहास, भूगोल, वक्तृत्व, संगीत, कविता आणि अर्थशास्त्र यांचा गाढा अभ्यास केला. त्याला अल रशीद ही उपाधी जनता आणि दरबारांकडून देण्यात आली होती. अल रशीद याचा अर्थ योग्य मार्गदर्शन करणारा असा होतो. त्याने आपल्या दरबारात अत्यंत सक्षम मंत्र्यांची नियुक्ती करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्या मंत्र्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले, त्यामुळे तेथील लोकांची स्थिती ही खूपच सुधारली. हारून अल रशीदच्या राजवटीत बगदाद हे त्याच्या काळातील सर्वात भव्य शहर बनले. बगदाद हे याच काळात ज्ञान, संस्कृती आणि व्यापाराचे जागतिक केंद्र म्हणून विकसित झाले. लोकांना काही अडीअडचणी तर नाहीत ना, हे पाहण्यासाठी तो वेषांतर करायचा आणि गोर गरीब लोकांची मदत करायचा. त्याच्या वेषांतर करण्यामागचे किस्से हे आजही सांगितले जातात. याच हारून अल रशीदचा हवाला देऊन संजय राऊत यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली. मात्र हारून अल रशीदने आपल्या प्रजेसाठी केलेले कार्य आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय इतिहासात त्याला ज्या प्रकारे गौरवले गेले आहे, हे पाहता संजय राऊत यांनी शिंदे, फडणवीस, पवार यांना दिलेली उपाधी ही त्यांचा गौरव करणारी ठरत आहे. त्यामुळे शिंदे, फडणवीस, पवार ही हारून रशीदची नक्कल करणारी पोरं आहेत, ही टीका संजय राऊत यांच्याच अंगलट आली आहे. हारून रशीदने जनतेसाठी चांगले काम केले होते आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना हिनवायच्या नादात संजय राऊत उलट त्यांची स्तुती करून बसले आहेत, हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे याही पुढे जर टीका करायचीच असेल, आपल्या विरोधकांवर टीका करायची असेल आणि त्यांना कोणाची उपाधी द्यायची असेल, तर त्या अगोदर ती उपाधी देत असताना आपण कोणाच्या नावाने त्यांना उपाधी देतो किंवा कोणाच्या नावाने हिनवतोय, ह्याचाही अभ्यास आता ह्या राजकारण्यांना करण्याची गरज आहे. सहकारनामासाठी अब्बास शेख, पुणे.